स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळ पुणे गंजपेठेत त्यांच्या राहत्या वाड्याला आकाशदादा शिरसाट, सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य यांनी भेट देऊन अभिवादन केले। महात्मा फुले वाडा हे पारंपरिक हवेली पद्धतीचे घर असून ते समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे निवासस्थान होते। याच वाड्यातून देशात शिक्षणाचे कार्य घडलं। याच वाड्यातून विधवा पुनर्विवाह करायला मान्यता मिळाली। याच वाड्यातून अस्पृश्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा हौद खुला केला होता। तो हौद आजही त्या वाड्यामध्ये आहे, अशी माहिती आकाशदादा यांनी दिली। या वाड्यातून अनेक क्रांतिकारक घडले। हा फक्त वाडा नसून क्रांतिकारकांना घडवणारा कारखाना आहे। या वाड्याला महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुरातत्व विभागाने विशेष स्थळे आणि अधिनियम 1960 अंतर्गत 1972 साली राज्य संरक्षित वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले होते। पुणे नगरपालिकेतर्फे प्रथम श्रेणी ऐतिहासिक वास्तू म्हणूनही प्रमाणित केले गेले। महाराष्ट्र सरकारच्या राज्य पुरातत्व विभागाकडून या दगडी वास्तूची देखभाल केली जाते। देशातील प्रत्येक स्त्री पुरुषांनी या ऐतिहासिक वाड्याला भेट दिली पाहिजे। महात्मा फुलेंचं कार्य प्रत्येक सामान्य माणसाच्या डोक्यात असले पाहिजे। त्याचा त्याग, त्यांचा बलिदान घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे, असे आवाहन आकाशदादा यांनी केले। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांचं घर पाहण्याची संधी मला मिळाली। खरोखर जीवन सफल झालं, असे दादांनी आपले मनोगत व्यक्त केले।